नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली आहे। येत्या शनिवारी शहापूर जवळच्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे स्वतः भेटणार आहेत। महामार्गाला शिवसेनेचा विरोध नाही, पण बळीराजावर अन्याय होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। नोटबंदीला 50 दिवस पूर्ण होण्याची वाट बघतोय, नोटबंदीवर त्यानंतर बोलेन असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 10 दिवस वाट पाहूया असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नोटबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आपलं वक्तव्य केलंय। सर्वसामान्य शेतकऱ्याला पांढरं काय आणि काळं काय काहीच कळत नाहीये। तुम्ही त्याच्या जमिनी शेती उत्पन्न ठेवी यावर लक्ष ठेवून आहात। शेतकऱ्यांनाही तुम्ही इन्कम टॅक्सच्या कक्षेत आणणार आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मुंबईतल्या अरबी समुद्रात उभ्या राहत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबतचा वाद पुन्हा अफाळून आलाय। मुंबईतील मच्छीमारांनी भूमिपूजन कार्यक्रमाला तीव्र विरोध करण्याचं ठरवलंय। शिवस्मारक झालं पाहिजे, मात्र मच्छीमारांची प्रतिक्रिया ऐकून घेतली जावी अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मांडली आहे। त्याच्यात सुद्धा एक गोष्ट आहे की तिथे काही कोळी बांधव जे आहेत ते सुद्धा त्यांचा आवाज थोडासा ते त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे। आणि चांगलं जर का काम आपल्याला करायचं असेल, जसं समृद्धीचा मार्ग आहे, शेतकरी म्हणतात की आमच्या सुपीक जागा घेऊ नका, तसं कोळी बांधवांचा सुद्धा जो काही प्रश्न आहे त्याच्यात सुद्धा गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे। पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमावरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत। शनिवारी 24 डिसेंबरला मेट्रोचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, पण त्याच स्टेजवर शरद पवारांना स्थान नाही। त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमात वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचं मन वळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री करतायत। दरम्यान पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत जाऊन महापौर प्रशांत जगताप यांची भेट घेतली। 24 डिसेंबरला मेट्रोचं भूमिपूजन आहे, त्याला महापौरांनी उपस्थित राहावं तसंच कार्यक्रमाला सहकार्य करावं यासाठी गिरीश बापट यांनी ही भेट घेतली। या कार्यक्रमात स्टेजवर शरद पवार यांना स्थान द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। पुण्याच्या महापौरांनी मेट्रोचं उद्घाटन 23 डिसेंबरला शरद पवार यांच्या हस्ते करण्याची घोषणा केली याची मला माहिती नाही, पण भाजप यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आणि अप्रत्यक्षपणे पुण्याच्या महापौरांना पाठिंबा दर्शवला। सरकारनं स्थानिक सत्ताधारी आणि पार्ट्यांना सामावून विकास कामाचं उद्घाटन करणं आवश्यक असतं असंही मत त्यांनी व्यक्त केलं। आदिवासी विकास आयुक्त कार्यालयातला अनागोंदी कारभार आणि घोटाळ्याची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। आधी रेनकोट खरेदी, मग स्वेटर खरेदी यातल्या घोटाळ्यानंतर आता आदिवासी विकास विभागाचं नाईट ड्रेस खरेदी प्रकरणही संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय। वित्तीय खर्चासाठी सरकारची मंजुरी न घेता परस्पर कोट्यवधी रुपयांची नाईट ड्रेस खरेदी झाल्याचं आता उघड झालंय। आदिवासी विकास विभागाचा स्वेटर घोटाळा झी 24 तासनं उघड केला होता, त्याची दखल सरकारला घ्यावी लागली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा नाईट ड्रेस खरेदी घोटाळ्यामुळे आदिवासी विकास विभागाचं नाव चर्चेत आलंय। त्यामुळे ज्यांच्यासाठी या विभागाची निर्मिती करण्यात आली त्या खऱ्या आदिवासींपर्यंत देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत अशीच कायम राहील असं भाकीत भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। इको रॅप नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झालाय। नोटाबंदीचा निर्णय लागू झाला त्यावेळी 500च्या 17 अब्ज 16,05,000 नोटा चलनात होत्या, तर 1000च्या 6 अब्ज 85,08,000 नोटा चलनात होत्या। पुन्हा एकदा तेवढ्याच किमतीच्या नोटा बाजारात आणायच्या असतील तर आणखी 2 महिने लागतील असा स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे। जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणारी आणि त्यासाठी कमिशन घेणारी टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली आहे। त्यांच्याकडून 60 लाखांच्या नवीन नोटाही जप्त करण्यात आल्या असून सापळा रचून पोलिसांनी कोल्हापूरच्या 3 व्यावसायिकांना 60 लाखाच्या नव्या नोटांसह ताब्यात घेतलंय। 30% कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ते साताऱ्यात आले होते। सर्वाधिक कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या यवतमाळमधील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी अचानक बंद करण्यात आल्यानं शेकडो कामगारांची उपासमार सुरू झाली आहे। प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी कृती कामगार समितीनं ही सूतगिरणी पूर्ववत सुरू व्हावी म्हणून आंदोलन पुकारलं असलं तरी संचालक मंडळाकडून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये। शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि मागासलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपलं जाळं भिडलंय।
याच मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात गावागावातील महिला आता एकवटल्या असून कर्ज माफ करण्याची मागणी घेऊन लोकप्रतिनिधींना त्यांनी साकडं घातलंय। 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलन टंचाईमुळे कर्जदार महिला आर्थिक अडचणीत सापडल्या असून त्यांची पिळवणूक सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। नाशिक तुरुंगातल्या मोबाईल वापराविषयीची 3 दिवसीय चौकशी पूर्ण झाली आहे। आता हा अहवाल तुरुंग महानिरीक्षकांना सोपवला जाणार आहे। नाशिक तुरुंगातल्या कैद्यांकडून बिनदिक्कतपणे मोबाईलचा वापर होत असल्याची बातमी झी 24 तासने दाखवली होती। त्याची गंभीर दखल तुरुंग प्रशासन आणि राज्य सरकारने घेतली। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला। त्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षकांनी 3 दिवस नाशिक तुरुंगात तळ ठोकून या प्रकरणाची सखोल चौकशी केली। झी 24 तासनं नाशिकच्या तुरुंगातल्या सावळ्या गोंधळाचा पर्दाफाश केल्यानंतर आता मोठ्या कारवाईचे संकेत मिळू लागलेत। नाशिकच्या तुरुंगातल्या महत्त्वाच्या कैद्यांना इतरत्र हलवण्याची तयारी सुरू झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 16 कैद्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून हलवण्यात येणार आहे। त्यात कुख्यात गुन्हेगार सलीम कुत्ताचाही समावेश आहे। 2 दिवसात 6 खून झाल्यानंतर आता नागपूर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। अवैधपणे चाकू सुरे विकणाऱ्या दुकानांवरती आता कारवाई केली जाणार आहे। 6 पैकी 5 खून हे चाकूने करण्यात आले होते। त्यामुळे आर्म्स ऍक्ट अंतर्गत जिथे जिथे आवश्यक असेल तिथे कारवाई करणार असल्याचं गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलंय। प्रत्येक तरुण डॉक्टरनं सामाजिक जबाबदारी ओळखून ग्रामीण भागात काम करायला हवं। तसंच पदवीनंतर प्रॅक्टिस करणं बंधनकारक केल्यानं काही उपयोग होत नाही। त्यासाठी सरकारनं सक्ती करू नये असा सल्ला डॉक्टर प्रकाश आमटे यांनी दिला। दुर्गम भागात आदिवासींसाठी काम करणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कामाचा गौरव करत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं डीलिटनं सन्मानित केलं। त्यावेळी ते बोलत होते। रोटरी क्लब ऑफ देवनारतर्फे चेंबूरच्या फाईन आर्ट गॅलरीमध्ये डॉक्टर बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समिती यांच्या दिव्यांग कलाकारांचा स्वरानंदवन या वाद्यवृंदाचं आयोजन करण्यात आलं होतं। या वाद्यवृंदामध्ये 300 वेगवेगळे अपंगत्व असलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली। रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्यातर्फे हा कार्यक्रम बाबा आमटे यांच्या संस्थेला मदत म्हणून या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यातून मिळणारा सर्व निधी याच संस्थेला देण्यात येणार आहे। या अनोख्या वाद्यवृंदामध्ये सर्वच कलाकारांनी एकापेक्षा एक गाणी आणि नृत्य सादर केली। रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर खासगी माध्यमिक शाळा शिक्षकांनी लाक्षणिक उपोषण केलं। वेतनेतर अनुदानाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। अनेक वर्ष बंद असलेलं वेतनेतर अनुदान सरकारनं 2014-15 पासून सुरू केलं। मात्र अनुदान शिक्षण विभागाकडे येऊनही रायगड जिल्ह्यातल्या 150हून अधिक शाळा अनुदानापासून वंचित आहेत। त्यामुळे ही वेळ ओढावली असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। बीड शहरात मुस्लिम समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात आला। मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावं, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये या आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या। जिल्हा स्टेडियम इथून निघालेला हा मूक मोर्चा माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेस, शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। लाखोंच्या या मोर्चामध्ये जिल्हाभरातून लाखो मुस्लिम सहभागी झाले होते। भायखळ्यामध्ये एका इमारतीच्या 15व्या मजल्यावरून एका 5 वर्षांच्या मुलीला खाली फेकल्यानं त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला। मानवी असं त्या मुलीचं नाव असून पोलीस कॉन्स्टेबल आरती इंगळे या महिलेची ती मुलगी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। मुलीला कोणी फेकलं आणि त्याचं कारण काय याचा मात्र पोलीस तपास करतायत। रोटरी क्लब ऑफ देवनारतर्फे चेंबूरच्या फाईन आर्ट गॅलरीत डॉक्टर बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीच्या दिव्यांग कलाकारांचा स्वरानंदवन वाद्यवृंद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या वाद्यवृंदामध्ये 300 दिव्यांग असलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली। रोटरी क्लब ऑफ देवनारतर्फे हा कार्यक्रम बाबा आमटे यांच्या संस्थेला मदत म्हणून या ठिकाणी आयोजित केला होता।
उल्हासनगर महापालिकेला आयकर विभागाने नोटीस पाठवली असून या नोटिसीमध्ये नोटबंदीच्या काळामध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांची यादी आयकर विभागाने मागवली आहे। त्यामुळे उल्हासनगर शहरातील मालमत्ता धारकांमध्ये खळबळ उडाली आहे। राज्यातील डबघाईस गेलेल्या सहकारी पतसंस्थेच्या कोट्यवधींची कर्ज वसुली करण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष बैठक घेतली। या बैठकीला सहकार आयुक्त तसंच ठेवीदार संघटनाही उपस्थित होत्या। मोठे कर्जदार मग ते कोणी असो त्यांची नावं जाहीर करून त्यांची मालमत्ता लिलाव कर्ज वसुली करावी असं या बैठकीदरम्यान सांगण्यात आलं। कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोपर्डी घटनेतील आरोपींवरती बलात्कार खुनाचा कट केल्याचा आरोप ठेवला होता। या प्रकरणी तिसरा आरोपी नितीन भैलुमे यानं जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र त्याचा हा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला असून खटल्यातील साक्षीदार तपासणीला सुरुवात झाली आहे। 25 किलो गांजा प्रकरणी मुंबईतील विशेष अंमली पदार्थ न्यायालयानं 2 आरोपींना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। अंमली पदार्थ तस्करी प्रकरण न्यायालयानं आतापर्यंत दिलेली सर्वात मोठी शिक्षा आहे। 2014 साली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटनं भांडूप इथे सापळा रचून दोघांना अटक केली होती। भगवान पाटील आणि शशिकांत थोरात अशी या दोघांची नावं आहेत। त्यांच्याकडून तब्बल 3 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला। नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करण्याचा नवा अध्यादेश सरकारच्या विचाराधीन आहे। आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याविषयी महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे। अध्यादेशाला मंजुरी मिळाल्यानंतर पगारदारांना त्यांचा पगार एकतर धनादेशाच्या स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंटद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात देणं मालकांना बंधनकारक असणार आहे। म्हणूनच केंद्र सरकार नवा अध्यादेश आणणार आहे। यंदाची थंडीची लाट आता अधिक गहिरी झाली आहे। काश्मीरमधला कडाक्याच्या थंडीचा चिल्लाई कालान नावानं ओळखला जाणारा 40 दिवसांचा काळ सुरू होत आहे। त्याच्या आदल्याच दिवशी काश्मीरवासी गारठलेत। यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद काल रात्री झाली। राज्याची उन्हाळी राजधानी श्रीनगर उणे 5.5 अंश सेल्सिअस तापमानानं गारठलाय। पारा शून्याच्या खाली गेल्यामुळे दल लेक गोठ्याला सुरुवात झाली आहे। रशियन राजदूतांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात अंकारामध्येच अमेरिकन वकिलती बाहेरही गोळीबार झाला। एका व्यक्तीनं पिस्तुलाच्या 8 ते 9 गोळ्या हवेत झाडल्या। गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेनंतर अंकारामधील वकिलात आणि इस्तंबूल आणि अदाना या शहरातले वाणिज्य दूतावास अमेरिकेनं सर्वसामान्यांसाठी बंद ठेवले। अमेरिकेबरोबरच इराणनंही अंकारातील वकिलात आणि इस्तंबूल, ट्रॅपझोन आणि अर्झेरमधले दूतावास काही काळासाठी बंद केले। जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमस बाजारात ट्रक घुसवून अनेकांना चिरडण्यात आलं होतं। या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 48 जण जखमी झाले। आता या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या अतिरेकी संघटनेने घेतली आहे। हा ट्रक जाणून बुजून बाजारात घुसवण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। मात्र अपुऱ्या पुराव्यांअभावी त्याला सोडून देण्यात आलं। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा हल्ला नेमका कुणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत। त्रिपुरा विधानसभेत अशोभनीय वर्तन करत आमदारांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेची शोभा केली। वनमंत्र्यांवरील आरोपांवर चर्चा सुरू असताना अचानक तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनं थेट वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी सुरू केली। त्यामुळे सुदीप रॉय बर्मन यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर ठेवलेला राजदंड घेऊन पळ काढला। सभागृहात मोठा गोंधळ उडाला। मार्शलही राजदंड घेण्यासाठी रॉय यांच्या मागे धावले। अखेर रॉय यांनीच लॉबीतल्या कर्मचाऱ्याच्या हातात राजदंड देत गोंधळाला पूर्णविराम दिला। पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या चंदीगड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय। चंदीगड पालिकेतल्या 26 पैकी 24 जागांचे निकाल जाहीर झालेत। त्यापैकी 19 जागांवर भाजपला विजय मिळालाय। अकाली दलाचा 1 आणि काँग्रेसचे 4 उमेदवार निवडून आलेत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर उत्तर भारतात झालेल्या या निवडणुकीत भाजपनं मोठा विजय मिळवलाय। अमेरिकेचे पुढले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच असणार हे आता स्पष्ट झालंय। सोमवारी नुकत्याच निवडून आलेल्या इलेक्टोरल कॉलेजनं ट्रम्प यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। अध्यक्षपदासाठी 270 इलेक्टोरल व्होट्सची गरज असताना ट्रम्प यांना 304 मतं पडली। त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना 224 मतं मिळाली। इलेक्टोरल कॉलेज व्होटिंगच्या वेळी डेमोक्रॅट्सचीच 4 मतं हिलरींच्या विरोधात पडली आहेत, तर 2 रिपब्लिकन उमेदवारांनी ट्रम्प यांच्याकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय। अफगाणिस्तानात एका अमेरिकन कॅनेडियन कुटुंबाचं अपहरण झाल्याचं स्पष्ट झालंय। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ प्रसारित झाला होता।
याच्या सत्यतेला तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांनी पुष्टी दिली आहे. हक्कानी नेटवर्कनं हे अपहरण केल्याची शक्यता आहे. पोलीस असल्याच्या काळात या जोडप्याला 2 मुलंही झाली आहेत. फ्रान्समध्ये धुक्यामुळे तब्बल 50 गाड्यांचा अपघात झालाय. यामध्ये 5 जणांचा बळी गेलाय तर 20 जण जखमी झालेत. अपघातात अडकलेल्या गाड्यांमधल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी सुमारे 200 जणांच्या बचाव पथकाची मदत घ्यावी लागली. फिजीमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो नागरिकांना विस्थापित व्हावं लागलंय. नौसोरू इथल्या उसाच्या शेतीला याचा फटका बसलाय. तसंच भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्यात. राजधानी सुवा आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या नादी या शहरांचा नौसोरूशी संपर्क तुटलाय. आई ख्रिसमसच्या मोसमात दक्षिण कोरियामध्ये अंड्यांची टंचाई निर्माण झाली आहे. बर्ड फ्लूच्या भीतीनं हजारो अंडी नष्ट करावी लागलीत. दक्षिण कोरियामध्ये आजवरची सर्वात भीषण बर्ड फ्लूची साथ पसरली आहे. चीनच्या जियांग्सी प्रांतात सध्या नवे पाहुणे आलेत. पोयांग लेकच्या आश्रयाला तब्बल 6 लाख प्रवासी पक्षी इथे दाखल झालेत. दुचांग काउंटी हा सिग्नेट या हंसाचं माहेरघर मानलं जातं. यंदा इथे तब्बल 50,000 सिग्नेट आलेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.